नमस्कार, माझे नाव अनुष्का विष्णू बरकरे. इयत्ता 8वी श्रीनारायणराव आचार्य विद्यानिकेतन. श्यामची आई, साने गुरुजी लिखित. श्यामची आई रात्र 40वी शेवटची निरनिराव. त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाहीतर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला. आई वातात बोलत होती. त्या वातात तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे तिला दिसत होती. आजारी व अशक्त होती, तरी त्या झाडांना ती पुरून घाली. त्यांना पाणी घाली. त्यांचे पाने किडे खातात की काय ते पाही. आईच्या हाताची कितीतरी झाडे परसात होती. मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते. इतर सारे मेले, पण आईने लावलेले तेवढे जगला होता. प्रेमाने लावला होता म्हणून जगला असेल. पहाटेची वेळ होती. वातात आई बोलत होती. त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे, तर क्षणात ती पहा दवंडी देत हात मला कानात बोटे घालू दे असे म्हणे. पुरुषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती. म्लान झाली होती. जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता. तो पहा, त्या खुंडीवर श्याम बसला आहे. खाली ये रे गुलामा, लहानपणाचा हट्ट अजून नाही का गेला? ये मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचा तर कुणाजवळ, पण आता पुरे ये मला भेट. आईचे वातात बोलणे चालले होते. अक्का अक्का मावशी आईला हाक मारत होती. शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. नमू, तुझे तेल परत नाही केले. रागवू नको हो. श्याम ये रे तुझे थंड हात ठेवून कपाळावर. आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते. कोणी बोलेना. सारे स्तंभ. तुमची मांडी हीच माझी आबरू. दवंडी देतात द्या. म्हणावं तुमचे पाय आहेत ना मला. कुंकू आहे ना कपाळाला. कोण माझी आबरू नेणार? कोणता सावकार आबरू नेईल माझी आबरू? ती का दागदागिन्यात घरदारात शेताभातात आहे? त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचे प्रेम यातच माझी आबरू. द्या रे त्यांची मांडी द्या. आई असे म्हणत होती. आई उठू लागली. ती कोणाला आवरेना. साऱ्यांनी तिला निजविले. वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले. पाणी पाणी आई म्हणाली. मावशीने आईच्या तोंडात पाणी घातले. अक्का मावशीने हाक मारली. आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही असे हात हलवून दाखविले. थोडा वेळ आई शांत होती. घेतलंय माझं डोकं मांडीवर? आईने विचारले. होय होय हो, हा पहा मी तुझ्या जवळच आहे, बोलू नको असे वडील म्हणाले. काही वेळ गेला. मला का रे भेटायला आलास? चंद्री पण आली? या रे सारी या. पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास? तुझ्या जवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस. आलास तर मग ये. असा रुसू नको श्याम. मी दळायला लावले म्हणून रुसलास काय? आता नाही हा दळायला लावणार. आता संपले. ये श्याम ये. नाही काय म्हणता? तो पहा मला दिसतो आहे समोर. श्यामच आहे तो तुम्हाला ओळखत नाही का? ओळखता नाही आला का? म्हणून आईला का नाही ओळखता येणार? अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरुषोत्तमला मावशी म्हणाली. राधाताईकडून हेमंगभराची मात्रा आणून ठेव जा. हेमंगभराची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात. 2 मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. वडिलांचा उपवास असे, परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत, सोजी खात. आई त्यांना म्हणाली, आज चतुर्थी ना, जा स्नान करा, थोडी सोजी खाऊन घ्या. असे हाल करू नका स्वतःचे. जा खाऊन घ्या.
तुटक तुटक मोठ्या कष्टाने आई बोलत होती. वडील उठले, स्नान करून देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले. आईने धाकट्या पुरुषोत्तमला जवळ घेतले. त्याच्या तोंडावरून हात फिरवला. अत्यंत क्षीण स्वराने ती आई म्हणाली, बाळ, चांगला राहा, हट्ट नको करू. दादा, अण्णा आहेत तुला, मावशी आहे, चांगला नीट वाग. पुरुषोत्तम रडू लागला. आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. सखू, साऱ्यांनी खाल्लेत का ग? आईने विचारले. होय हो अक्का, मावशी म्हणाली. सखू, सारी तुझी हो, माय मरो व मावशी जगो. पुरुषोत्तम, श्याम, सारी तुझी. चंद्री, गजू, सारी तुझी. आई शेवटची निरनिरव करीत होती. होय हो अक्का, मावशी म्हणाली. श्याम गरीब गुणाचा, चंद्री गजू देव आहे साऱ्यांना तो. आई तुटक बोली. ती कितीतरी वेळाने एक एक शब्द बोलत होती. सारी आईच्या भोवती बसली होती. ध्रुवाच्या आजीकडे बसून आई म्हणाली, क्षमा, बोललेले चाललेले विसरा. आजी विरघळून गेली. कितीतरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारली. सखू, नानांना म्हणावं क्षमा करा, त्यांची मी मुलगीच आहे. बयोला म्हणावे क्षमा करा. पुन्हा शांत. मध्येच आई डोळे गरगर फिरली, मध्येच डोळे मिटली. श्याम, एकच शब्द. अक्का, त्याला आज बोलाविते. हो, मावशी म्हणाली. बोलाव व गोप्रधानने सोडवा. मरताना गाय द्यावी असे आहे. गाय नसेल तर काही पैसे गोप्रधान या नावाने देतात. आईच्या हातून गोप्रधान सोडण्यात आली. आईला बोलता येईना, वाणी गेली. ती नुसती पाही. पुरुषोत्तमच्या अंगावरून हात फिरवी, मध्येच बोट वर करी. देवाकडे जाते असे सुचवे. बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकटून ती भाऊंना म्हणाली, तुम्ही जपा, हाल करू नका. मी सुखाने या मांडीवर जास्त बोलवेना. सारे शांत होते. आईला उर्थव लागला. गावातील वैद्य कशाप्पा आले. त्यांनी नाडी पाहिला. अर्धी घटका. ते खिन्नपणे म्हणाले व गेले. शेजारच्या जानकीवहिनी व राधाताई आल्या होत्या. नमू मावशी बसली होती. इंदू होती. तेथे स्मशान शांती होती. आई आता जाणार. कोणाला शंका नव्हती. तिला श्याम व चंद्रीला ती भेटली नव्हती. गजू भेटून गेला, वडील म्हणाले. त्यांची आठवण काढीत असतील ना? जानकी वहिनीने विचारले. आईचे होठ हलले. असे वाटले काही बोलवायचे का होते, काही सांगायचे का होते, परंतु बोलवत नव्हते. ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते. राधाताईंनी हेमंतभराची मात्रा उगाळली. खाली जाणाऱ्या जिभेला त्यांनी चटका दिला. सारी जपा, आई म्हणाली. काही सांगायचे आहे का? राधाताईने मोठ्याने कानात विचारले. आईने नाही अशी खूण केली. घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता. शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता. पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले, सारे सांभाळा, देव आहे. शेवटची लक्षणे दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. वेळ आली देवाघरी जाण्याची. वेळ आली, मंगल वेळ आली. राधाताईंनी गंगा आणून 2 थेंब तोंडात घातले. तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले. आईला घोंगडीवर घेण्यात आले. देवाकडे जाताना विरतक होऊन जावे लागते. थोडा वेळ गेला. राम ऐकू आले. आईने राम म्हटला. साऱ्यांना अथांग सागरात लोटून आई गेली. बोलवणे आले. ती गेली. ते बोलवणे कोणाला नकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली. पुरुषोत्तमवरचे कृपाछत्र गेले. श्याम व गजानन यांच्या जीवनातील स्फूर्तिदात्री देवता, प्रेममय देवता गेली. चंद्रीचे माहेर गेले. नाना, आजी यांची आवडी गेली.
गडी माणसांची बयो गेली. जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्या खुशीतून प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली. श्यामची आई गेली. धन्यवाद.